तर बघ आज आपण जे सर्कल आहे तर त्या संदर्भात केंद्रीय कोन आणि कंस यांचा सहसंबंध बघणार आहे. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, केंद्रीय कोन काय असतं हे आपण काल लर्न केलं होतं. सपोज हा एक सर्कल आहे आणि हा जो सर्कल आहे तर या सर्कलचा केंद्रबिंदू काय घेतला आपण, ओ हा घेतला आणि या सर्कलवर जर केंद्रबिंदू जोडणाऱ्या दोन त्रिज्या काढल्या, ही एक त्रिज्या काढली आणि ही एक त्रिज्या काढली. सपोज पहिले आहे ओ ए आणि दुसरा आहे ओ बी. तर ओ ए बी हा जो कोन समजा मी थीटा धरला तर हा काय आहे, केंद्रीय कोन, ज्याला आपण काय म्हणतो सेंट्रल एंगल. हे आपण काय पाहिलं आणि काल आपण हे पण पाहिलं होतं की कंस जो आहे, जसं की इथं जर या आकृतीमध्ये जर पाहिलं आपण तर वर्तुळावरचे हे जे दोन बिंदू आहेत, समजा मी इथं एक आणखी एक बिंदू घेतो एक्स आणि दुसरा बिंदू घेतो वाय. त्याच्यामुळे काय होतं, हा जो पोर्शन दिसतोय तुम्हाला तर हा काय आहे, लघु कंस. काय आहे, लघु कंस. आणि जो उर्वरित कंस आहे ए वाय बी हा जो आहे तो आहे विशाल कंस. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या की हा जो लघु कंस ज्याला आपण मायनर आर्क म्हणतो, तर याचं वाचन दोन पद्धतीने करता येतं. कोणत्या दोन पद्धतीनं, की वाचन आपण कंस ए बी म्हणून पण करू शकतो आणि कंस ए एक्स बी म्हणून सुद्धा करू शकतो. ठीक आहे. आणि त्यानंतर हा जो उरलेला मोठा कंस आहे विशाल कंस ए वाय बी, तर या विशाल कंसाला मात्र अगोदर मी नाव लिहितो, हाय विशाल कंस. तर विशाल कंस जे आहे त्याचं वाचन आपण ए वाय बी असंच करणार. कसं करणार, ए वाय बी. याचं वाचन आपण ए बी करू शकतो का, कंस दोन अक्षरी वाचता येतं, पण कोणता कंस, लघु कंस असेल तर दिलेल्या दोन कंसाच्या जोडीमध्ये जो लघु कंस आहे मायनर आर्क, त्याला आपण किती पद्धतीने वाचू शकतो, दोन पद्धतीने, कंस ए बी म्हणा किंवा कंस ए एक्स बी म्हणा. पण विशाल कंस अर्थातच जो मेजर आर्क आहे, तर या मेजर आर्कचं वाचन करताना आपल्याला कसं वाचन करावं लागेल, कंस ए वाय बी असंच वाचन करावं लागेल. प्रश्न असा आहे की लघु कंस आणि विशाल कंस हे दोन मिळून काय करायला बरं, पूर्ण सर्कल तयार करेल. जसं की आपण पाहिलं की त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश. चौकोनाच्या चारही कोणांची मापांची बेरीज 360 अंश. आणि वर्तुळाचं एकूण माप हे सुद्धा किती असतं, 360 अंश असतं. म्हणजे याचा अर्थ इथं जे आपलं सूत्र तयार होईल, तर आपल्याला दोन सूत्र इथं बघायचे आहे. पहिलं जे सूत्र आपण लर्न करायलो तर ते लक्षात ठेवायचंय की जे लघु कंसाचे माप आहे है ना, सो लघु कंसाचे माप आणि दुसरं कोणतं आहे, विशाल कंसाचे माप, या दोघांची बेरीज किती असते, 360 अंश असते. बरोबर. आणि दुसरं जे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ते एक लक्षात घ्या, समजा इथं थीटा जो आहे हा आहे 100 अंश. किती आहे, 100 अंश. म्हणजे जो केंद्रीय कोन होता, कोणता होता केंद्रीय कोन आपला, माप कोन ए ओ बी, याचं माप आपल्याला दिलं होतं थीटा आणि थीटा 100 अंश आहे. मग आता एक लक्षात ठेवायचं की केंद्रीय कोनाचे माप हे
त्याने अंतर्लिखित केलेला जो कंस आहे त्या कंसाच्या मापाच्या इक्वल असतं किंवा बरोबर असतं. इथे लक्षात जसं की हा AOB अँगल घेतला आपण, त्याच्या अंतर्गत येणारा त्यानं इंटरसेप्ट केलेला जो आर्क आहे तो कोणता आहे AXB म्हणजे लघु कंस, त्याचं सुद्धा माप हे किती असणार 100 अंश असणार. किती असणार 100, कारण दोन्हींचं माप कसं असणार सारखं. म्हणजे इथं दुसरं जे सूत्र तयार होतं ते सूत्र काय तयार होईल की जे केंद्रीय कोनाचे माप आहे, केंद्रीय कोनाचे माप जे आहे हे कशाच्या इक्वल आहे, त्यानं जो इंटरसेप्ट केलेला अंतर्खंडित केलेला जो अंतर्लिखित केलेला जो लघु कंस आहे त्याच्या मापाच्या काय असणार इक्वल असणार. ओके, हे दोन गोष्टी क्लिअर झाल्या. आणि म्हणून इथं आपण लिहू शकतो की थीटा 100 डिग्री होता, बरोबर आहे का. थीटा किती मापाचा आहे 100 डिग्रीचा. AOB अर्थातच तो 100 होता आणि म्हणून आर्क कोणता आर्क म्हणण्यापेक्षा आपण कंस लिहू, म्हणून माप कंस AB म्हणा किंवा लघु कंसाचं नाव काय आहे AXB. हा किती आला या ठिकाणी 100 अंश. आणि या केस मध्ये जर आपल्याला AYB चं माप काढायचं असेल तर AYB हा कोणता कंस आहे विशाल कंस. लघु कंस आणि विशाल कंस दोघांची बेरीज किती आहे 360. म्हणजे याचा अर्थ जर विशाल कंस माप कंस कोणा विशाल AYB हे जर काढायचं असेल तर 360 मधून काय वजा करावं लागेल आपल्याला लघु कंसाचं माप वजा करावं लागेल. मग 360 मधून लघु कंसाचं माप काढलं किती होतं 100, तर उत्तर येईल 260 अंश. आणि टॅली जर केलं आपण तर दोघांची बेरीज बरोबर 360 येते. सो आतापर्यंत आपण ज्या कन्सेप्ट पाहिल्या तर पहिली कन्सेप्ट काय पाहिली बरं आपण की लघु कंस आणि विशाल कंसाचं माप किती आहे 360 अंश. दुसरं पाहिलं की जो सेंट्रल अँगल आहे केंद्रीय कोन त्याचं माप इंटरसेप्टेड आर्क म्हणजे लघु कंसाच्या मापाचे काय असतं इक्वल असतं. अशा दोन कन्सेप्ट आपण पाहिल्या. आता प्रश्न असा आहे की फक्त केंद्रीय कोनासंदर्भातच तुम्हाला कंसाचं माप विचारलं जाईल का, तर आन्सर आहे नाही. आता समजा आपण सेकंड एक्झाम्पल मध्ये काय करूया, एक वर्तुळ घेऊ आणि या वर्तुळामध्ये जर मी एक वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे O आणि एक कॉर्ड घेतो मी जीवा, ती जीवा कोणती आहे AB. त्यानंतर इथं पॉइंट घेतो मी X आणि ते घेतो Y. आणि यामध्ये आपण असं कन्सिडर करू की AXB मेजर ऑफ कंस कोणता आहे AXB इज इक्वल टू जर तो 75 डिग्री असेल तर माप कंस AYB बरोबर किती, असा प्रश्न विचारला आपल्याला. तर काय करणार बरं आपण, सोपा आहे. माप कंस AYB हा कोणता आहे विशाल कंस आहे. कोणता कंस आहे विशाल कंस. आणि विशाल कंसाचं माप काढायचं असेल तर 360 मधून लघु कंसाचं माप काय करावं आपल्याला मायनस करावं लागेल. म्हणून 360 मधून तुम्ही काय मायनस करणार 75 मायनस करणार म्हणजे उत्तर येईल ते किती येईल 285 अंश. बरोबर. म्हणजे पहा इथं आपण काय केलं होतं की केंद्रीय कोनामुळे तयार केले होते, बरोबर आहे का. केंद्रीय कोनानं इंटरसेप्ट केलेला छोटा आर्क कोणता होता आपला AXB आणि दुसरा कोणता होता विशाल कंस AYB. पण या गणितामध्ये आपण केंद्रीय कोन वापरला का नाही. इथं
इथं आपण काय वापरला, जीवा वापरली. काय वापरली आपण इथं, जीवा वापरली आणि त्यावरून काढलं. आता या गणितामध्ये बरंच काही करता येतं पहा. जसं की या उदाहरणामध्ये मी काही चेंजेस करतो पहा. एक चेंज काय करतो मी इथं, की मी समजा या ठिकाणी एक केंद्रीय कोन पण काढतो. त्याचं नाव घेतो मी पी क्यू. काय घेतो, पी क्यू. आता पहा समजा हा पी आणि क्यू दोन बिंदू जोडणारा केंद्रीय कोणाला पी ओ क्यू म्हटलंच मी याला बाहेर लिहितो. आणि हा जो अँगल आहे तर हा अँगल आहे सपोज, तो अँगल घेतो मी या ठिकाणी 95 अंशाचा. किती अंशाचा घेतला मी तो, 95 अंशाचा. आणि त्यानंतर काय करतो मी की इथे एक जीवा काढतो आणि इथे एक जीवा काढतो. आणि या जीवांचं एक वैशिष्ट्य आहे की या जीवा कशा आहेत बरं, सारख्या मापाचे आहेत असं आपण कन्सिडर करू. लक्षात आलं पहा. ही आकृती आहे. या आकृतीमध्ये काय सांगितलं मी तुम्हाला की जीवा AP ही कशाच्या बरोबर आहे, जीवा BQ च्या बरोबरची आहे. पहा हा दुसरा प्रॉब्लेम होता. तर दुसऱ्या मधला पहिला टप्पा आपण पाहिला. दुसऱ्या टप्प्यामध्ये मी थोडंसं चेंज केलं की दोन जीवा तुम्हाला काय दाखवल्या, एकरूप दाखवल्या. आता एकरूप जीवा असताना तुम्हाला काय करायचंय माहितीये का, की त्या ठिकाणी तुम्हाला मेजर माप कंस काय करायचं आहे, AP हा काय करायचा आहे, फाइंड करायचा आहे. काय शोधायचं आहे तुम्हाला, AP. वाटलंच मी पांढऱ्याने दाखवतो तुम्हाला की तुम्हाला शोधायचा आहे हा AP किती मापाचा आहे. करेक्ट. आता एक लक्षात घ्या, पूर्ण वर्तुळाचं किती सांगितलं मी तुम्हाला, 360 पैकी हा जो कंस होता हा किती मापाचा घेतला आपण, 75. त्यानंतर हा केंद्रीय कोन आणि त्यानं इंटरसेप्ट केलेला आर्क जो PYQ आहे हा वाला, तर हा 95 असल्यामुळे हा सुद्धा काय होऊन जाईल, 95 होऊन जाईल. आणि तुम्ही इथे एक नवीन नियम शिकायचा आहे की तो नियम काय माहिती का, तो नियम असा आहे की जीवा जर एकरूप असतील तर त्यांनी इंटरसेप्ट केलेले जे कंस आहे ना, त्यांनी अंतर्लिखित केलेले जे कंस असतात ते सुद्धा कसे असतात, एकरूप असतात. लक्षात आलं. सो इंग्रजीमध्ये वाटल्यास नियम लिहून टाकतो पहा. इफ कॉर्ड इक्वल म्हणजे जर जीवा एकरूप असतील तर इंटरसेप्टेड आर्क ऑल्सो इक्वल किंवा कॉन्ग्रंट. म्हणजे मराठीमध्ये सांगायचं असेल आपल्याला तर जीवा जर समान असतील तर त्यांनी इंटरसेप्ट केलेले जे कंस आहे है ना, ते कंस सुद्धा काय असतात, एकरूप. सो जीवा जर एकरूप असतील तर आर्क सुद्धा कंस सुद्धा कशा असतात, एकरूप. म्हणजे याचा अर्थ आपल्याला काय लिहिता येईल बरं की माप कंस आर्क कोणता घेतला आपण, AP. आणि त्यानंतर माप कंस वाटलंच कंस लिहितो का, माप कंस AP आणि माप कंस कोणता आहे, BQ. हे कसे आहे, समान मापाचे आहे. मग आता समान असल्यावर काय करू माहिती का, आपण याला पण X मानू आणि याला सुद्धा काय मानू, X मानू. चालतं. मग आता या चौघांची बेरीज किती येईल बरं, 360. कारण वर्तुळाला आपल्याला 4 कंस आहेत. वरती आपण पाहिला AXB, नंतर BQ, नंतर PYQ आणि नंतर AP. असे किती कंस आहेत, 4 कंस. एका वर्तुळावर आपण 4 कंस घेतले. सर्वांची बेरीज किती घ्यायची आपल्याला, 360. आणि म्हणून पहा कोणता कोणता अँगल घेतला सांगा आपण. सर्वात वरचा कोणता आहे, AXB. कोणता आहे, AXB प्लस
दुसरा कोणता आहे आपला बी क्यू. तिसरा कोणता आहे पी वाय क्यू. आणि चौथा कोणता आहे ए पी. कोणता आहे ए पी. आणि सर्व कंसाच्या मापाची बेरीज किती घ्यायची आपल्याला 360. मग आता काय होतं कंस ए एक्स बी किती दिला आपल्याला 75 प्लस बी क्यू किती घेतला आपण एक्स. त्यानंतर पी वाय क्यू किती आहे 95. हा 95 का आला कारण केंद्रीय कोन किती होता 95 म्हणून त्याचा इंटरसेप्टेड आर्क सुद्धा किती आला 95 म्हणून तो घेतला आपण 95. आणि माप कंस इथे लिहायचं राहिलं ना. शेवटचा माप कंस कोणता होता आपला एपी. तर तो किती आहे एपी तो सुद्धा किती आहे एक्स. आणि सर्वांची बेरीज किती आहे 360. एक्स आणि एक्स किती एक्स होती 2x. 95 आणि 75 यांची बेरीज 170 बरोबर 360. त्यानंतर सांगा 2x बरोबर काय होतील प्लस 370 तिकडे गेल्यावर काय होतील मायनस 170 बरोबर उत्तर किती इथं 190. मग आता 190 आल्यानंतर यावरून जर आपल्याला x काढायचा असेल 2 गुणाकारात आहेत लक्षात आलं ना. ही व्हॅल्यू कोणाची आहे 2x ची 2 गुणाकारात आहे. अपोजिट साइडला गेल्यावर कुठे जातील ते भागाकारात. आणि 190 ला जर आपण 2 न भागितलं तर उत्तर किती येतं 95. म्हणजे याचा अर्थ x किती आला आपला 95. आता आपल्याला काढायचं काय होतं का सेकंड गणितामध्ये एपी ची व्हॅल्यू काढायची होती. आणि आकृतीमध्ये जर पाहिलं तुम्ही तर एपी सुद्धा x होता आणि बी क्यू सुद्धा किती होता x होता. दोन्हीचं माप सारखं होतं. आणि कॅल्क्युलेट केल्यावर किती आलं 95. मग आता या गणितामध्ये आपण मागच्या गणितापेक्षा वेगळं काय शिकलो बरं की यामध्ये आपण पाहिलं सुरुवातीला आपण पाहिलं की जर आपण एखादी कॉर्ड काढली तर ती कॉर्ड काय करते बरं की जीवा सुद्धा वर्तुळाची 2 कंस तयार करू शकते ना. जसं की आपण वरचा लघु कंस घेतला होता ए एक्स बी आणि विशाल कंस घेतला होता ए वाय बी बरोबर. त्यानंतर आपण एक केंद्रीय कोन घेतल्या आणि त्यानंतर आणखीन 2 सारख्या मापाच्या जीवा घेतल्या होत्या. काय घेतल्या होत्या 2 सारख्या मापाच्या जीवा घेतल्या होत्या. जीवा जर एकरूप असतील तर त्या संबंधित जे कंस आहे ते सुद्धा कशा असतात एकरूप असतात. आणि म्हणून आपण नियम पाहिला होता की कॉर्ड्स आर इक्वल देन आर्क ऑल्सो इक्वल किंवा कॉन्ग्रुएंट सारखे शब्द आहेत. आणि आता आपल्याला कंस एपी चं माप काढायचं होतं म्हणून आपण कोणता नियम वापरला की वर्तुळावर सध्या किती कंस होते आपल्याकडे 4. चारही कंसाच्या मापांची बेरीज किती धरली आपण 360. त्यामध्ये जीवा एकरूप असल्यामुळे त्यांचे कंस सुद्धा एकरूप आहे. दोन्ही कंसाचं माप जरी दिलं नव्हतं पण आपण दोघांचं माप सारखं एका इंग्रजी अक्षराने धरलं ते अक्षर कोणतं वापरलं आपण x. आणि त्यावरून आपण x ची जी व्हॅल्यू काढली ती किती आली 95. सर्वात शेवटी आपण हा एक नियम बघणार आहे की समजा मी काय केलं की एक जीवा घेतोय पण ही वर्तुळातली सर्वात मोठी जीवा आहे. वर्तुळातल्या सर्वात मोठ्या जीवेला काय म्हणतो आपण व्यास. आणि व्यासचं वैशिष्ट्य आहे की ती कोणत्या बिंदूतून जाते वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाते. सो सपोज केंद्रबिंदू आहे O यामधून जाणारी AB ही काय घेतली मी काय घेतलं ही वर्तुळाचा व्यास घेतला सर्वात मोठी जीवा घेतली. इकडे एक पॉइंट घेतो मी x इकडे पॉइंट घेतो y. मग आता काय झालं बरं की जर
जेव्हा केंद्रबिंदूतून जेव्हा जाते तेव्हा वर्तुळाची ती दोन समान भागामध्ये काय करते, विभागणी करते, ज्याला आपण अर्धवर्तुळ म्हणतो. मग आता अर्धवर्तुळाचं माप सारखं, कारण वरचं माप सुद्धा 180 आणि खालचं माप सुद्धा 180. मग नियम लक्षात ठेवायचा की जे अर्धवर्तुळ आहे, ज्याला इंग्रजीमध्ये आपण सेमी सर्कल म्हणतो, तर त्याचं माप किती असतं, 180 अंश. त्यानंतर हा कोन सुद्धा घ्या तुम्ही. हा कोन जर घेतला तर रेषीय जोडीतील कोन आहे. मग आता मला सांगा, रेषीय जोडीतील जर कोन असेल तर त्याचं माप सुद्धा किती असतं, 180 असतं. या रेषीय जोडीला जर आपण काय धरलं, केंद्रीय कोन धरला. काय धरला, केंद्रीय कोन. सेंट्रल अँगल सुद्धा आहे, लक्षात आलं. मग आता मला सांगा, केंद्रीय कोनाचं माप हे कशाच्या इक्वल असतं, त्यानं जो केलेला इंटरसेप्टेड आर्क आहे है ना, त्या कंसाच्या काय असतं, इक्वल असतं. म्हणजे याचा अर्थ एओबी जर 180 आहे, अर्धवर्तुळाचं माप जर 180 आहे, तर निश्चितच हा जो आर्क वरचा दिसतोय आपल्याला एक्स बी, हा सुद्धा किती असला पाहिजे, 180 अंश असला पाहिजे. आणि हा 180 म्हणून AYB सुद्धा काय झालं, 180. म्हणजे याचा अर्थ अर्धवर्तुळामध्ये लघु कंस किंवा विशाल कंस असं काही तयार होतं का, नाही. तर दोन समान मापाचे कंस तयार होतात आणि दोन्हीचं माप किती असतं, 180 अंश असतं. नेक्स्ट लेक्चर मध्ये आता आपल्याला काय करायचं आहे की पायथागोरसचा जे सिद्धांत आहे तो आपल्याला वर्तुळामध्ये कसा वापरायचा हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करू.